नमस्कार मित्रांनो, मी सूरज घाटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये द सूरज घाटे शोमध्ये। आज आपण जाणार आहोत रेडी येथील स्वयंभू गणपती मंदिरात। जे मंदिर आणि तिथला परिसरही तुम्हाला खूप आवडेल। तर मग चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला आणि मी तुम्हाला दाखवेन ते मंदिर आणि तिथला परिसर। आता आपण रेडी येथे माझं गाव तळवणे येथून जात आहोत। तळवणे येथून 15 किलोमीटरच्या आसपास रेडीपर्यंतचे अंतर आहे, रेडी मंदिर इथलं अंतर। तर मग गोव्यातूनही रेडी येथे येऊ शकतात। किरणपाणी मार्गे किरणपाणी ब्रिज आहे ते क्रॉस करून यावं लागतं, जे आरंबोला आणि केरी या दोघांच्या मध्ये आहे। तर मग तिथूनही साधारणतः 15 किलोमीटरच्या आसपास रेडी मंदिर इथलं अंतर आहे आणि आमच्या गावातून पण तेवढंच आहे। तर मग आता आपण चाललोय बाईकने बाय रोड। चला तर मग तुम्हाला घेऊन चाललो रेडी येथील मंदिरात। फायनली आपण रेडी येथील गणपती मंदिरात पोहोचलो आहोत। आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि इथलं काही वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पहिले अगोदर आपण दर्शन घेऊ। आज भरपूर भाविक आलेले आहेत कारण आज सॅटर्डे आहे, सुट्टीचा दिवस आहे। मित्रांनो, आता आपण स्वयंभू गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। या मूर्तीला स्वयंभू असे बोलतात कारण ही जी मूर्ती आहे ही कुठल्या कलाकाराने बनवलेली नाही आहे, तर ती जमिनीच्या आतमध्ये सापडलेली मूर्ती आहे, म्हणून हिला स्वयंभू म्हणतात। आणि ह्या मागची अशी कथा आहे की 1976 मध्ये श्री कांबळी यांना, रेडी गावातील स्थानिक श्री कांबळी यांना स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं की या जागेवरती मी जमिनीच्या खाली आहे, तर मग तिथून मला मुक्त कर। तर मग त्यांना पडलेल्या स्वप्नाप्रमाणे त्यांनी तेथील स्थानिक लोकांना जमा केले व तिथे येऊन त्यांनी खोदकाम चालू केलं। खोदकाम चालू केल्यानंतर त्यांना 1-2 दिवसानंतर त्यांना तिथे गणपती बाप्पांचे कान दिसायला लागले। त्यानंतर तिथल्या लोकांनी इथे एक माऊली मंदिर आहे रेडीतील, त्या माऊली मंदिरामध्ये जाऊन देवाकडे जाऊन चौकशी केली। चौकशी केल्यावर तिथे त्यांना सांगितलं गेलं की अजून खोदकाम करा, खाली मूर्ती आहे। मग तशा प्रकारे त्या लोकांनी खोदकाम करायला चालू केलं आणि पुढे 1.25 महिना उलटल्यानंतर मग कुठे संपूर्ण मूर्ती बाहेर आली आणि ही मूर्ती जशाच्या तशी होती। तिथे काही लोकांनी जांबाच्या दगडावरची ॲक्च्युली मूर्ती होती ती, तर मग लोकांनी ती अशी बनवलेली मूर्ती नाही आहे, तर मग ती जमिनीच्या आतमध्ये खोदून काढलेली मूर्ती होती, म्हणून ह्याला स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती असं म्हटलं जातं। या मंदिराला लागून खूप सुंदर असा एक समुद्र किनारा आहे। चला मग आपण तिकडे जाऊ। हा बघा तुम्हाला दिसतोय
जवळच समुद्रकिनारा आहे। मंदिराच्या बाजूने शिड्या जातात, ते शिड्या उतरून समोरच आपल्याला दिसतोय। तर या व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे। जर हे मंदिर आवडलं असेल आणि हा इथला परिसर आवडला असेल तर तुम्ही या जागेवरती नक्की भेट द्या। आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत।